RS अशी पदवी पण सरांनी घेतली. ते आज आपल्याला वक्ते म्हणून लाभले. तर सरांचं स्वागत करूया. सरांना धन्वंतरी पूजनाची आपण विनंती करूया. नमस्कार. सरांनी थोडक्यात इंट्रोडक्शन केलेलं आहे, सो थँक्यू व्हेरी मच फॉर इंट्रोड्युसिंग. छोटासा कन्सेप्ट आहे. शोल्डर म्हटलं की देर इज म्हणजे बऱ्याच वेळा खूप सारे मिसडायग्नोसिस असतात. सो बेसिकली जेव्हा तुम्ही ॲज अ शोल्डर पेशंट जेव्हा येतो किंवा शोल्डर पेन म्हणून येतो, मोस्ट ऑफ द पीपल मिसडायग्नोस इट. किंवा बऱ्याच वेळा पेशंट शोल्डर पेन म्हटलं की मी बरेचसे प्रिस्क्रिप्शन बघतो त्यावरती फ्रोझन शोल्डर लिहिलेलं असतं. ओके, सो आयडियली आता आपल्याला तेच बघायचं की एक्झॅक्टली फ्रोझन शोल्डर आहे काय, म्हणजे आपला ऑब्जेक्टिव्ह काय. डेफिनेटली टू इम्प्रूव्ह द फिजिशियन्स कम्फर्ट विथ ऑब्टेनिंग रिलेव्हंट हिस्ट्री अबाउट द प्रॉब्लेम, किंवा जे शोल्डर पेनसाठी पेशंट आपल्याकडे आला आहे, किंवा टू इम्प्रूव्ह द फिजिशियन कम्फर्ट विथ द फिजिकल एक्झामिनेशन ऑफ द शोल्डर. तर नॉर्मली आपण एक्झामिनेशन जर प्रॉपरली केलं तर वी कॅन डायग्नोस इट वेल. आणि जर डायग्नोसिस व्यवस्थित झालं तर आपण डेफिनेटली त्याचं डायग्नोसिस आणि मॅनेजमेंट डिसाईड करू शकतो. जसं मला फार आयुर्वेदाबद्दल माहिती नाही, बट तुमचं निदान हे पुस्तक मी वाचलेलं आहे, त्याचं मराठी आवृत्ती. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये निदान हे फार महत्त्वाचं असतं आणि निदान झाल्याशिवाय त्याचा उपचार प्रॉपरली होत नाही. इव्हन आमच्या मेडिकल ॲलोपॅथीमध्ये देखील डायग्नोसिस हा इसेन्शियल कन्सेप्ट असतो. सो इफ यू डायग्नोस इट वेल देन यू कॅन ट्रीट वेल. नाही तर मग ते ट्रायल अँड एरर बरेचसे आपण करतच असतो, राईट. सो बेसिकली मग आपल्याला डायग्नोसिसवरती इथे फोकस करायचा आहे. तर शोल्डर म्हटलं की आपण एक ॲनाटॉमीमध्ये शिकलो आहे सगळे. शोल्डर एक असा जॉईंट आहे, ओनली वन जॉईंट इन द बॉडी विच इज हॅव्हिंग अ सर्कमडक्शन मुवमेंट, किंवा त्याची जी रेंज ऑफ मोशन आहे ती सर्कमडक्शन आहे. सो आपण एक सेंटेन्स नेहमी, तुम्ही BD चौरसी या पुस्तक वाचलं असेल, त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलरली स्टेटमेंट लिहिलेलं आहे की शोल्डर मोबिलिटी इन कॉन्टेक्स्ट विथ द मोर प्रॉब्लेम, म्हणजे जेवढी त्याची मोबिलिटी जास्त आहे तेवढे त्याचे प्रॉब्लेम्स पण जास्त असतात. बिकॉज इट हॅज अ गुड 360 रेंज, सर्कमडक्शन ही मुवमेंट होते, त्यामुळे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स पण त्या पद्धतीने होतात. मग शोल्डरमध्ये आपण बघू काय की शोल्डर पेन इज अ कॉमन इन अ प्रायमरी केअर सेटिंग. नॉर्मली 16% ऑफ जे आमचे ऑर्थोपेडिकचे पेशंट येतात खास करून ते शोल्डर प्रॉब्लेमचे असतात, 16% ऑफ द पेशंट. आणि त्याच्यानंतर स्पेशल अटेन्शन कुठे घ्यायचं आपल्याला, तर की पेन इज मोर कॉमन विथ द एल्डरली पेशंट, नॉट द यंग पेशंट. हां, यंग पेशंट डेफिनेटली इफ ही हॅज सम इंजुरी, पडला किंवा काही ॲक्सिडेंट झाला किंवा काही मार लागला तर होऊ शकतं, बट मोस्ट ऑफ द एल्डरली पेशंट हॅविंग द शोल्डर प्रॉब्लेम. आणि फिमेलमध्ये हा अजून जास्त प्रॉब्लेम आहे. ओके, सो डायबिटीज, ब्लड प्रेशर, हे जे मल्टिपल प्रॉब्लेम्स असतात त्यांना त्यांच्यामध्ये शोल्डर जास्त चॅलेंज असतात. So knowledge of a common shoulder disorder is important as they can often be treated with the conservative measures. तुम्हाला जर नॉलेज चांगला असेल तर त्याला आपण छान ट्रीट करू शकतो. सो नाऊ आपण एक बेसिक बघू की शोल्डर ॲनाटॉमी काय आहे. सो शोल्डर इज मेड अप ऑफ द 2 बोन अँड दिस 2 बोन्स आर द स्कॅपुला अँड द ह्युमरस, राईट. तर स्कॅपुलाचा कोणता पार्ट आर्टिक्युलेट होतो तर दॅट इज द ग्लिनॉइड आणि शोल्डर हेड. सो नॉर्मली आता आपण जेव्हा ह्युमरल हेड बघतो तर ह्युमरल हेड इज बिगर दॅन द ग्लिनॉइड अँड इट इज मोर ऑफ द सपोर्टेड बाय द ग्लिनॉइड लॅब्रम अँड ॲक्रोमिया अबो. सो लाईक दॅट शोल्डर जॉईंट वर्क्स. आता आपण शोल्डर जॉईंटची ही ॲनाटॉमी सगळ्यांना माहिती आहे, बऱ्यापैकी सगळे शोल्डर जॉईंट आपण बघितलेला आहे. बट द बेसिक ॲनाटॉमी ऑफ द शोल्डर इज अ मसल सप्लाय, किंवा त्याचं जे मस्क्युलेचर आहे, वॉट इज काय म्हणतो आपण शोल्डरच्या मसल्सला, रोटेटर कफ, करेक्ट. सो शोल्डर हॅज अ रोटेटर कफ. बॉडीमधल्या दुसऱ्या कुठल्याही जॉईंटला रोटेटर कफ नाही आहे. वाय? बिकॉज बॉडीतले नॉर्मली जॉईंट हेंज टाईपचे असतात, राईट. अँड शोल्डर इज द ओनली जॉईंट इज अ मल्टी ॲक्सियल जॉईंट म्हणतो आपण त्याला. मल्टी ॲक्सियल म्हणजे सगळ्याच ॲक्सिसमध्ये त्याची मुवमेंट होते. सो शोल्डरचा जो मसल सप्लाय असतो नॉर्मली रोटेटर कफ असतो. आणि शोल्डरचं आता हे डिटेल दिले, बट नॉट गोईंग इन दॅट डेप्थ. बट शोल्डरचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे दॅट इज अ मस्क्युलर स्ट्रक्चर अँड दॅट इज वाय शोल्डर इज मोर प्रोन टू द इंजुरी. त्यामुळे खूप साऱ्या इंजुरी त्याच्यात होण्याचे चान्सेस असतात. नाऊ विल सी नेमकं मस्क्युलोस्केलेटल जे शोल्डरचं पेन आहे त्याचं डिफरन्शियल डायग्नोसिस काय. बऱ्याच वेळा काय होतं की शोल्डरचा पेशंट येतो, शोल्डरचा पेशंट काय सांगणार तुम्हाला की सर माझ्या खांद्यात दुखतं, बट इट माइट बी अ रेडिएटिंग पेन. आणि आत्ता जर रिसेंटली सर एक आम्ही स्टडी पण केला त्याच्यावरती,
I have a patient almost around every month. 30 to 40 patients are coming with the shoulder pain, which is starting from the scapula. It's not in the joint. Okay, even बरेचसे पेशंट तर शोल्डर पेनसाठी लेफ्ट साईडला झालं तर कार्डिओलॉजिस्टकडे जाऊन येतात, बिकॉज दॅट पेन इज ओरिजिनेटिंग फ्रॉम द स्कॅपुला बिकॉज ऑफ बर्सायटिस, and it is very common. Even after COVID this is increasing. There are many reasons. बऱ्याच लोकांना स्टिरॉइड थेरपी देण्यात आली अँड मेनी प्रॉब्लेम्स, आणि त्यामुळे काय होतं, स्टिरॉइड जरी लाईफ सेविंग मेडिसिन असला ओके तरी त्याचे साईड इफेक्ट्स खूप राहतात बॉडीमध्ये, अँड दॅट नाऊ वी आर ऑब्झर्विंग. इवन ऑस्टिओपोरोसिस इज इन्क्रीजिंग ज्यांना कोविड झाला होता. इवन आय हॅव ऑपरेटेड लास्ट 1 yearमध्ये मी 7 पेशंटला ऑपरेट केले, यंग पेशंटला फॉर द हिप रिप्लेसमेंट बिकॉज ऑफ स्टिरॉइड थेरपी. हेवी डोस ऑफ स्टिरॉइड दिले कोविडमध्ये आपण, आणि त्यामुळे त्या पेशंटला दुसरे प्रॉब्लेम. द सेम थिंग आपण डिफरन्शियल जेव्हा करायला जातो तर देर आर 2 थिंग्स. एक तर आर्टिक्युलर कॉज अँड सेकंड इज अ पेरी आर्टिक्युलर कॉज. ओके, सो आर्टिक्युलर कॉज काय की जिथे जॉईंट तयार होतो तिथून जनरेट होणारा. तर त्यामध्ये एक्झाम्पल बघितलं तर ग्लिनोह्युमरल जॉईंट हॅज अ आर्टिक्युलेशन, सो इट स्टार्ट किंवा ॲक्रोमियो क्लॅव्हिक्युलर. नॉर्मली ॲक्रोमियो क्लॅव्हिक्युलर जॉईंट जो असतो एसी जॉईंट तो टॉप ऑफ द शोल्डर आहे, आणि इवन बऱ्याच वेळा काही पेशंटला हेवी वेट लिफ्टर असतात त्यांना हा एसी जॉईंटमध्ये पेन असतं, बट पेशंट कम विथ शोल्डर पेन आणि वी मिस इट. त्यामुळे यू ऑलवेज ऑब्झर्व इट, एक्झामाइन इट प्रॉपरली, पाल्पेट इट प्रॉपरली की ओरिजिन पेनचा कुठून आहे. कारण तुम्ही जर ॲक्रोमियो क्लॅव्हिक्युलर जॉईंट असेल आणि त्याला जर शोल्डर पेनसाठी ट्रीटमेंट दिली तर ती इफेक्टिव्ह होणार नाही. सो त्याच्यानंतर लिगामेंटस किंवा लॅब्रल लेजन असतात बऱ्याच लोकांना. ॲक्सिडेंट झालेला असतो, बाईकवरनं पडलेले किंवा असे पेशंट असतात त्यांना लॅब्रल लेजन असतात. लॅब्रल लेजनमध्ये जसं तुमच्या आयुर्वेदामध्ये बरेचसे इव्हन नावेडेज मोस्ट ऑफ दी आयुर्वेद प्रिपरेशन आर कमिंग इन ॲलोपॅथी मेडिसिन. आम्ही खूप सारे जसं कोलॅजनसोबत रोझिप म्हणून एक्स्ट्रॅक्ट येतो, दॅट इज व्हेरी गुड फॉर द कार्टिलेज हिलिंग किंवा लॅब्रल हिलिंग, आणि इट इज माय कॉमन प्रिस्क्रिप्शन नावेडेज बिकॉज इट डझंट हॅव साईड इफेक्ट अँड इट हॅज अ व्हेरी गुड इफेक्ट ऑन एव्हरी जॉईंट ऑफ द बॉडी. लाईक रोझिप एक्स्ट्रॅक्ट किंवा डेव्हिल्स क्लॉ येतो तुमचा, सो दॅट हॅज अ व्हेरी गुड रिझल्ट इन द लॅब्रल इंजुरीज. तसं त्याच्यानंतर एसी जॉईंट इन्स्टॅबिलिटी असू शकते काही पेशंटला, किंवा शोल्डर डिस्लोकेशन झालेला असू शकतो. ओके, सो डिस्लोकेशन डेफिनेटली इट इज अ सर्जिकल काइंड ऑफ ऑप्शन. ज्यांना डिस्लोकेट झाला त्यांना सर्जिकली बरं करावं लागतं, कारण तिथे कॅप्सूल इंटॅक्टच नसते, राईट. आणि त्याच्यानंतर असतं ऑसियस कॉजन. ऑसियस कॉजेस काय असतात तर बेसिकली सर रुटीनली एक्सरे होतो शोल्डर पेन असेल तर तुमच्याकडे, व्हेरी गुड. सो ऑसियस कॉजेस कधी फाइंड आउट करू शकतात. बऱ्याचशा पेशंटला बोनी सिस्ट असतात अँड दिज आर व्हेरी कॉमन इन द शोल्डर. ओके, प्रॉक्सिमल एंड ऑफ द ह्युमरस देर आर ऑसियस सिस्ट. त्यानंतर ऑस्टिओनेक्रोसिस होऊ शकतं किंवा निओप्लाझम ट्युमर असू शकतो काही पेशंटला, तर हे बोनी कॉजेस झाले. सेकंड इज द पेरी आर्टिक्युलर कॉजेस. नाउ दिज आर द व्हेरी कॉमन अँड पेरी आर्टिक्युलर कॉजेस ओनली कॉजिंग द फ्रोझन शोल्डर. नाउ पेरी आर्टिक्युलर कॉजेस काय तर क्रॉनिक इम्पिंजमेंट असतं काही पेशंटला. क्रॉनिक इम्पिंजमेंट मीन्स लहानपणी काहीतरी इंजुरी झालेली असते आणि त्याच्या डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये ॲक्रोमियन कर्ड होऊ शकते. ओके, त्यामुळे रोटेटर कफ तिथे इम्पिंज होतो आणि दिस प्रोग्रेसेस ॲज द एज, बिकॉज तो जो इंजुरी आहे ते जे ॲक्रोमियन अफेक्ट झालेला आहे ते इम्पिंज करायला लागतं, किंवा लॅब्रल इम्पिंजमेंट. बायसिपिटल टेंडिनोसिस इज अ व्हेरी कॉमन प्रॉब्लेम. आपण बऱ्याच वेळा ट्रॅव्हलिंग करतो, ट्रॅव्हलिंग करून आल्यानंतर शोल्डर पेन करायला लागतो बऱ्याच लोकांचा. द रिझन इज दॅट आपण वी कॅरी द हेवी सुटकेस किंवा हेवी बॅग असते आपली, ती आपण कुठेतरी उचलून ठेवलेली असते आणि आपल्या बायसेपवरती तो लोड आलेला असतो, आणि अशा पेशंटमध्ये बायसिपिटल टेंडिनोसिस होतो. बायसिपिटल टेंडिनोसिस का तर जो नॉर्मली शोल्डर हेडवरती एक ग्रूव असतो त्याच्यामधून बायसेप टेंडन जातो आणि इट फॉर्म अ शीथ, आणि जेव्हा त्याच्यावर स्ट्रेच येतो त्याच्यामध्ये स्वेलिंग होते आणि टेंडिनोसिस होतो. टेंडिनोसिस इज नथिंग बट द इन्फ्लमेशन ऑफ द टेंडन. त्याच्यानंतर असं सब ॲक्रोमियल बर्सायटिस आहे किंवा रोटेटर कफ किंवा लॉंग हेड ऑफ बायसेप टियर झालेला असेल, किंवा जे आपल्याला आज बघायचं आहे ज्याच्यासाठी तुम्ही बोलवले दॅट इज ॲडेजिव्ह कॅप्सुलायटिस. द शोल्डर आपण जे म्हणतो की फ्रोझन शोल्डर इज नथिंग बट ॲडेजिव्ह कॅप्सुलायटिस. ॲडेजिव्ह कॅप्सुलायटिस बिकॉज शोल्डर हॅज फुल बिग कॅप्सूल, आणि त्याच्या पेरी आर्टिक्युलर मसलमध्ये कुठे जरी चॅलेंज झाला दॅट कॉजेस अ इन्फ्लमेशन स्वेलिंग अराउंड द कॅप्सूल, आणि ती स्वेलिंग जी होते ती स्लोली प्रोग्रेसिव्ह होत जाते, इन्फ्लमेशन वाढत जातं आणि ॲडहेरन्स वाढतो विथ द पेरी आर्टिक्युलर मसल्स, आणि त्यामुळे त्याला ॲडेजिव्ह कॅप्सुलायटिस म्हणतात. नाऊ आता तुमच्याकडे पेशंट आला, हाऊ यू प्रोसीड विथ द पेशंट. फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेटली द एज. पेशंटचं एज बघा की नेमकं त्या एजमध्ये कॉमन काय कॉझिटिव्ह फॅक्टर असू शकतो. ओके, जसं रिसेंटली वन पेशंट केम टू मी, ही वॉज टेलिंग शोल्डर पेन, त्याचं पेन काही जात नाही.
आफ्टर 1 month he told me ki sir recently I started a badminton and we stopped the badminton and he was well. सो थिंग इज दॅट. तर तुम्हाला एजनुसार डिसाईड करावं लागतं काय पॉझिटिव्ह फॅक्टर आहेत. नंतर हँड डॉमिनन्स. बऱ्याचशा लोकांना ज्यांचं डॉमिनंट हँड राईट असेल तर राईट साईडला जास्त चॅलेंजेस होऊ शकतात. सेकंड थिंग इज ऑक्युपेशन. सी हिस्ट्री टेकिंग इज द आर्ट. त्याला हिस्ट्री टेकिंग प्रॉपर जमली, ही कॅन बी अ परफेक्ट फिजिशियन अँड ही कॅन ट्रीट एनी डॅम थिंग. कुठलाही डिसीज तो बरा करू शकतो बिकॉज ही नोज हिस्ट्री टेकिंग. आणि हिस्ट्री टेकिंग आता आम्ही बेसिकली ॲट दिस 12 year ऑफ प्रॅक्टिस आता आम्ही मोस्टली लिडिंग क्वेश्चन्स करतो, कारण वी एक्झामिन अँड वी पुट अ लिडिंग क्वेश्चन्स आणि वी डायग्नोस इट. विथ द एक्सपिरियन्स यू विल नो दॅट, बट डोंट फॉरगेट हिस्ट्री टेकिंग. नेव्हर. whenever patient admit to me in for fracture, for joint pain, anything, I take a proper history myself. I write in my IPD paper. This is my routine protocol because I know that ki something we miss and that can be the complication after surgery. So history taking is very essential and you should follow that. Initial practice you definitely follow the structured format of the history taking. Okay, तुमचं तर मला वाटतं बऱ्याच वेळा तुमचा फॉर्मच असतो हिस्ट्री टेकिंगचा अँड यू नीड दॅट. ओके, सो त्याच्यानंतर तुमचं आहे की ऑनसेट, ट्रॉमा, लोकेशन, कॅरेक्टर, ड्युरेशन. ओके, खूप लॉंग ड्युरेशनचे पेन हे बऱ्याच वेळा जुन्या इंजुरीतनं आलेले असतं. ओके, त्याच्यानंतर असतं तुमचं ॲग्रिवेटिंग आणि रिलिव्हिंग फॅक्टर असतील, नाईट पेन असेल. हां, आता बऱ्याच पेशंटला तुमच्याकडे येत असतील बऱ्याच वेळा पेशंट सर ते दिवसभर काही जाणवत नाही पण रात्री बरोबर जाणवतं, अंथरुणात झोपलो की जाणवलं लागतं. दॅट इज कॉमन बर्सायटिस पेन. सर बर्सायटिस पेन हे रेस्टमध्ये जाणवतात. द रिझन इज दॅट एंड आर्टरीज गोज टू द बर्सा किंवा एंड नर्व्स गोज टू द बर्सा आणि त्यामुळे जेव्हा पेशंट रिलॅक्स होतो दॅट टाईम दॅट स्टार्ट पेनिंग. जसं आपण बऱ्याच पेशंटला होतं, न्यूरोपॅथीचे पेशंट बघितलेत तुम्ही, मोस्टली फूटमध्ये त्यांना बर्निंग पेन असतं. दॅट इज बिकॉज ऑफ नर एंडिंग्स असतात ना, त्या सप्लाय करतात त्या स्किनला अँड दॅट इज वाय दिस पेशंट फील मोर पेन ॲट द नाईट. ओके, दिवसभर जेव्हा ते ॲक्टिव्ह असतात, कॉन्शियस असतात, तेव्हा त्यांना पेन फील होत नसतं किंवा बर्निंग फील होत नसतं. द नाईट पेन इज डेफिनेटिव्ह इंडिकेटिव्ह ऑफ बर्सायटिस. म्हणजे पेशंटनी म्हटलं की रात्री पेन होतं, समजायचं की त्याला बर्सायटिस हा चॅलेंज सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर तुमचं इफेक्ट ऑन शोल्डर फंक्शन, स्टिफनेस. आता हे बरेचसे टेस्ट केल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील. वीकनेस. इफ पेशंट हॅज अ वीकनेस, पेशंट कांट लिफ्ट हिज शोल्डर अबोव द वी कॅन से 90 degree और ओव्हरहेड, देन इट्स डेफिनेटली रोटेटर कफ टियर और रोटेटर कफ इंजुरी, जी डॅमेज झाल्यामुळे तो रोटेटर कफ तिथे डिस्कंटिन्यू झाला आहे आणि त्यामुळे त्याला ते उचलता येत नाही आहे. ओके, सो दीज आर सम फिजिकल एक्झामिनेशन. वी डोंट गो इन अ डिटेल, बट काही फिजिकल एक्झामिनेशन तुम्ही केलंच पाहिजे. जशी सेकंड इमेज दिसते ना, त्याच्यामध्ये यू कॅन सी अ बायसेप विच इज गॉन डाऊन. ओके, जी बायसेप नॉर्मली वर असते ती खाली दिसते, करेक्ट. दिस इज अ क्लिअर कट बायसेपिटल टेंडन रप्चर. ओके, यू कॅन सी द जो बल्ज आहे तो खाली गेला आहे, राईट. सो दिस आर द कॉमन एक्झामिनेशन यू शुड डू अँड यू शुड डायग्नोज इट. त्यानंतर विंगिंग ऑफ स्कॅपुला बऱ्याच पेशंटला असतं. ओके, बऱ्याच पेशंटला जर तुम्ही भिंतीला असं पुश करायला सांगितलं तर स्कॅपुला बाहेर येतो. ओके, सो दॅट इज विंगिंग ऑफ स्कॅपुला. स्कॅपुला डिटॅच फ्रॉम द चेस्ट वॉल. त्याच्यानंतर रेंज. यू शुड एक्झामिन द फिजिकल रेंज ऑफ द शोल्डर. त्याची ROM रेंज किती आहे हे तुम्ही बघितल्याशिवाय डायग्नोज करू शकत नाही. फ्रोझन शोल्डर देर इज ऑलवेज रेस्ट्रिक्शन ऑफ अ मुवमेंट. पेशंटला मे बी हा 30 डिग्रीमध्येच फ्लेक्स होतोय किंवा अबडक्शन अडक्शन रेस्ट्रिक्शन आहे. मोस्टली शोल्डर इन अडक्शन असतो नॉर्मली. ओके, बट त्याचं अबडक्शन रेस्ट्रिक्ट झालं याचा अर्थ फ्रोझनमध्ये जाते तो. सो दीज आर द स्कॅपुला मुवमेंट तुम्ही चेक करायला पाहिजे. जसं विंगिंग ऑफ स्कॅपुला आपण हे करू शकतो. स्क्रॅच रेस असते. देन स्ट्रेंथ कशी बघणार शोल्डरची. एनीवन डू समटाइम्स, तुम्ही कधी केलं आहे असं एक्झामिनेशन. सो स्ट्रेंथ सिम्पल आहे. पेशंटला अबडक्शन करायला सांगायचं आणि रेजिस्टन्स द्यायचा. इफ यू फील दॅट, आणि करते वेळी दोन्ही साईडला करायचं, सो दॅट यू कॅन डिफरन्शिएट लेफ्ट आणि राईटचा किती स्ट्रेंथ आहे. ओके, इफ यू फील दॅट की लेफ्टला खूप स्ट्रेंथ लागते, राईटला कमी लागते, तर राईट वीक झाला आहे. ओके, सो यू हॅव टू एक्झामिन द स्ट्रेंथ. द सेम वे फ्लेक्शन. ओके, तुमचं एक्सटेन्शन, राईट. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शोल्डरचे सगळे मुवमेंट माहिती आहेत तुम्हाला. फ्लेक्शन, एक्सटेन्शन, अबडक्शन, अडक्शन. ओके, सो फ्रंट इज अ फ्लेक्शन, एक्सटेन्शन, ओके, अडक्शन, अबडक्शन आणि सर्कमडक्शन. These are the 4 movement happen in the shoulder.
ओके, दिस इज द रोटेटर कफ. सो रोटेटर कफचे मसल्स माहिती आहेत सगळ्यांना. हु इज द अनाटॉमी गाय? डिसेक्शन कोणी केले? डिसेक्शन असतं तुम्हाला? डिसेक्शन केले? सो शोल्डर रोटेटर कफ बघितलंय कधी? ओके, तेव्हा माहितीच नव्हतं सर. ओके, एनिवे, तर शोल्डरला 4 मसल्स असतात. इट्स अ रोटेटर कफ. रोटेटर कफ काय करतो की इट क्रिएट अ कम्प्लीट सर्कमडक्शन मुवमेंट ॲट द शोल्डर, आणि दॅट इज द ॲक्च्युअल स्ट्रेंथ ऑफ द शोल्डर. सो देर आर 4 मसल्स. फ्रंटला जी असते सबस्कॅप्युलरिस, सिम्पल आहे. स्कॅप्युलाच्या खालून जी असते ती सबस्कॅप्युलरिस. ओके, विच इज रिक्वायर्ड फॉर द internal rotation, and we can even it support in the flexion, right? Then superior is a supraspinatus. Okay, then infraspinatus and teres minor. Teres minor is the last one. Okay, teres minor is the smallest muscle. It just support the rotator cuff, right? So ह्यापैकी कुठे जरी इंजुरी झाली आणि this combinedly form a cuff, हे चारही मसल एकत्र येऊन कफ तयार करतात, and that insert on the glenoid, आणि मग त्या काय करतात की शोल्डर रोटेटर कफ तयार होतो, राईट? सो दीज आर द 4 मसल्स. तुम्ही याच्यात बघितलं तर लक्षात येईल की सुप्रास्पायनेटस अबडक्शनसाठी गरजेची असते. आणि विच अबडक्शन? समजा पेशंटचा हात इथे आहे आणि इथून वर जायचा आहे, तर दॅट डज अ डेल्टॉइड. ओके, बट विच अबडक्शन इज अ फर्स्ट 15 to 30 डिग्री ऑफ अबडक्शन डज विथ द सुप्रास्पायनेटस. पेशंटला 15 डिग्रीमध्ये हात ठेवायला सांगायचा, कुठं प्रेशर, अँड आस्क हिम टू अबडक्ट. तो जर अबडक्ट करू शकत नाही तर सुप्रास्पायनेटस वीक झालाय. करेक्ट. डेल्टॉइड, तुम्ही इथून वर जर स्ट्रेंथ बघितली, डेल्टॉइडची स्ट्रेंथ नॉर्मली डेल्टॉइडला काही होत नाही शक्यतो. ओके, इफ न्यूरोलॉजिकल कंडिशन ओनली डेल्टॉइडला वीकनेस येऊ शकतो, अदरवाईज डेल्टॉइडला वीकनेस येत नाही शोल्डर इंजुरीमध्ये. सो देन एक्झामिनेशन, यू शुड डू द पाल्पेशन. ओके, पाल्पेशनमध्ये डेफिनेटली मी जसं सांगितलं एसी जॉईंट आहे, तुमचं ग्लिनोह्युमेरल जॉईंटचं जे मार्जिन आहे तुम्ही यू कॅन पाल्पेट इट. ओके, देन बायसेप टेंडन आहे, कोरॅकॉइड प्रोसेस आहे, ॲक्रोमियन आहे आणि स्कॅपुला आहे. ओके, यू शुड पाल्पेट इट अँड एक्झामाइन द शोल्डर. देन काही स्पेशल टेस्ट असतात. डेफिनेटली नाउएडेज यू पीपल हॅव अ लिटरेचर ऑन द फिंगर टिप्स. ओके, यू कॅन गो थरोली, यू कॅन सी द व्हिडिओ ऑफ दॅट एक्झामिनेशन अँड यू कॅन लर्न दॅट. दीज आर द रुटीन टेस्ट शुड बी डन. ओके, सो ह्या टेस्ट शिकून घ्या एकदा, सिम्पल आहेत. दिस इज नॉट द आपण डायग्नोसिसवर जास्त विचार करू इथे, बट ह्या टेस्ट शिकून घ्या कशा करायच्या असतात. समटाइम्स यू फील दॅट की नाही ही इंजुरी आहे, यू शुड नो द टेस्ट. ओके, सो दिज आर फ्यू टेस्ट बायसेपसाठी, एसी जॉईंटसाठी. क्रॉस आर्म केलं की एसी जॉईंटला पेन येतो. देन शोल्डर इन्स्टॅबिलिटी असेल, यू शुड सी. जर खाली खेचलात आणि इथे जर सल्कस दिसत असेल, एक खड्डा दिसत असेल, तर समजायचं की शोल्डर इन्स्टॅबिलिटी आहे, अँड दॅट इज बिकॉज ऑफ शोल्डर डिस्लोकेट होते, कॅप्सूलमधनं बाहेर येतोय. दॅट मीन्स इट क्रिएट अ सल्कस बिलो द ॲक्रोमियन. दीज आर सम स्पेसिफिक टेस्ट. जसं लॅब्रमसाठी काही ओब्रेन टेस्ट असते, क्रँक टेस्ट असते किंवा स्लॅप ॲप्रिहेन्शन असते. पेशंटला जर असं करून मी असं करायला गेलो, लॅब्रम टियर असेल, तर पेशंट विल फील लाईक दॅट की जॉईंट इज कमिंग आउट, आणि मग तो रेस्ट्रिक्ट करतो किंवा तो करू देत नाही आपल्याला ती मुवमेंट. सो दॅट इज ॲप्रिहेन्शन. ओके, सो स्पेशल एक्झामिनेशन जे आपण करतो आता त्याच्यामध्ये स्पेसिफिक काय की रोटेटर कफ बघितला आपण, फ्रोझन शोल्डर, शोल्डर इन्स्टॅबिलिटी, एसी जॉईंट सेपरेशन असेल तर पेन असतं, अर्थरायटिस आहे, लॅब्रल टियर आहे, किंवा मेन पॉईंट्स काय आपण बघू की प्रेझेंटिंग सिम्पटम काय आहेत पेशंटचे. पेशंटला ऑलवेज विचारायचे शोल्डर पेन म्हटलं की एक्झॅक्टली पॉईंट आउट द पेन, वेअर फ्रॉम इट्स ओरिजिनेटिंग, राईट? सो अँटेरियरली आहे, पोस्टेरियरली आहे, टॉपला आहे, एसी जॉईंटला आहे का इन्फिरियरली आहे, ग्लिनोह्युमेरल जॉईंटला. देन तुम्ही परकशन किंवा तुम्ही पाल्पेशन केलं, त्याचं एक्झामिनेशन, डायग्नोसिस आणि कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट और रेफर. ओके, आता तुमच्याकडे मोस्टली ऑलमोस्ट कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटच असते, बरोबर आहे? सो कुठे कॉन्झर्वेटिव्हची गरज आहे आणि कुठे नाही आहे, यू शुड एबल टू डिफरन्शिएट. समटाईम्स असं होतं माझ्याकडे, बऱ्याच वेळा काय होतं की पेशंट इज टेकिंग सो लॉंग ट्रीटमेंट फॉर द रोटेटर कफ टियर, आणि कॉन्झर्वेटिव्ह 3-4 महिने होतात. रोटेटर कफ टियर जर असेल, इट स्टार्ट रिट्रॅक्टिंग अँड इट विल बी व्हेरी डिफिकल्ट मी टू रिपेअर दॅट आफ्टर 1 year. ओके, जे त्याचे एंड आहेत, ब्रेक झाला आहे रोटेटर कफमध्ये, त्याला वीकनेस आहे, आणि इफ इट इज रिट्रॅक्टेड, दॅट रिट्रॅक्टेड रोटेटर कफ विल बी डिफिकल्ट टू रिपेअर अगेन. सो यू शुड एबल टू डायग्नोस इट. सी, आपण कशासाठी करतोय? पेशंटच्या पेन कमी करण्यासाठी किंवा पेशंटच्या भल्यासाठी, पण समटाईम्स वी मिस दॅट.
त्यामुळे मी रोटर कफ तुम्हाला मुद्दाम सांगितलं, कारण यू शुड नॉट एबल टू मिस दॅट, यू शुड एबल टू डायग्नोस इट. आणि डायग्नोज जर असेल, यू नो दॅट की पेशंट 1 महिना झालं सगळं कॉन्झर्वेटिव्ह करतो आपण, तुमचे जे काही थेरपी मॉड्यूल आहेत ते तुम्ही सगळे ट्राय केलेत, अँड पेशंट इज स्टील हॅव्हिंग वीकनेस अँड नॉट इम्प्रूव्हिंग, पेन इज इन्क्रीजिंग, देन डेफिनेटली ही नीड MRI. ओके, यू शुड सेंड हिम फॉर द MRI. यू कॅन डायग्नोस युअर सेल्फ. MRI वरती तुम्हाला लक्षात आले की देर इज अ कम्प्लीट रोटेटर कफ टियर, देन इट्स अ सर्जिकल. वी कांट डू विदाउट सर्जरी, राईट, बिकॉज इट्स अ डिसकंटिन्युटी इन द कफ. सो प्रेझेंटेशन ऑफ सिम्पटम, पेन, वीकनेस आहे का, एज, देन फिजिकल एक्झामिनेशन फाइंडिंग. जसं लास्ट टाइम आम्ही बोललो की पेन विथ ROM जर असेल त्याला, तर त्या पद्धतीचं त्या एरियामध्ये ज्या रेंजमध्ये पेन आहे दॅट मसल इज अफेक्टेड. काही टेस्ट आहेत जसं आपण टेस्ट बघितल्या. नाऊ विल सी द रोटेटर कफ पॅथॉलॉजी, की नेमकं रोटेटर कफमध्ये पॅथॉलॉजी काय होते. डेफिनेटली मोस्ट ऑफ दिस पेशंट्स आर बिकॉज ऑफ अ ॲक्सिडेंट. ओके, नॉर्मली आपण काही गॅसचं सिलेंडर उचलला म्हणून रोटेटर कफ इंजुरी होत नसते, बिकॉज दॅट इज इन अ कॉन्शियस कंडिशन आपण ते उचलतोय. ॲक्सिडेंट हॅपन ॲज ऑफ अ सडन, जिथे आपल्याला कॉन्शियसली प्रोटेक्ट करतात नाही शोल्डर, आणि देन वी गेट अ शोल्डर रोटेटर कफ इंजुरी. सो मॅनेजमेंट, जसं मी सांगितलं की इम्पिंजमेंट असतील त्याची कॉन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट पण असते आणि सर्जिकल मॅनेजमेंट. सेकंड इज अ फिजिओथेरपी, पण जसं आम्ही फिजिओथेरपी करतो, यू आर डुईंग द त्याच पद्धतीने तुम्ही करताय, फक्त तुम्ही काय करताय की बेसिकवरती जास्तीत जास्त ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करताय की हिलिंग किती फास्ट होईल त्याचं, राईट. सो आम्ही फिजिओथेरपी काय करतोय की वी इन्क्रीज द रेंज. ओके, सो विल मूव टू द फ्रोझन शोल्डर. नाऊ एक पेशंट तुमच्याकडे आला आहे, पेशंट कंप्लेनिंग ऑफ अ शोल्डर पेन अँड रेस्ट्रिक्शन ऑफ अ मुवमेंट, दॅट इज क्लिअर डायग्नोसिस ऑफ अ फ्रोझन शोल्डर आफ्टर एक्झामिनेशन. बऱ्याच वेळा पेशंट सांगेल येऊन तुमच्याकडे की सर मुवमेंट केली की पेन येते बट रेस्ट्रिक्शन नाही आहे, दॅट इज अ डायग्नोसिस ऑफ अ रोटेटर कफ इंजुरी किंवा लॅबरल इंजुरी. ओके, इफ देर इज अ रेस्ट्रिक्शन ऑफ अ मुवमेंट with stiffness in the shoulder, that is the frozen shoulder. If shoulder movements are restricted more than 50%, like आपण समजू की फ्लेक्शन इज अराउंड 90 डिग्री, मग ते जर 45च्या खाली आहे, ओके, तर समजायचं की ही इज डेव्हलपिंग अ फ्रोझन शोल्डर. ओके, फ्रोझन शोल्डरच्या पण 3 स्टेज असतात. नॉर्मली फ्रोझन शोल्डर स्टार्ट विथ द इन्फ्लमेशन. ॲक्च्युअली काय होतं की पेन मोर दॅन 3 मंथ असतं पेशंटला, कधीतरी छोटीशी इंजुरी झालेली असते किंवा कुठेतरी मसलला टियर गेलेला असतो आणि रोटेटर कफला टियर गेलेला असतो, दॅट स्टार्ट अ इन्फ्लमेशन. सी आवर बॉडी इटसेल्फ इज अ डॉक्टर. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये असं काही होतं, बॉडी इटसेल्फ स्टार्ट ट्रीटिंग इट, पण त्याला आपण प्रोटेक्ट, जसं तुमच्यामध्ये पथ्य कंपल्सरी असतात, करेक्ट, तर पथ्य का कंपल्सरी असतात, वी आर जस्ट प्रमोटिंग द बॉडी ओन हिलिंग. ओके, जे आपण पथ्य कशासाठी करतो, तर बॉडीच्या हिलिंगला डिस्टर्ब होऊ नये म्हणून पथ्य करतोय. ओके, द सेम थिंग आम्ही काय करतो, पेशंटचे मुवमेंट रेस्ट्रिक्ट करतो. जर आम्हाला लक्षात आलं की रोटेटर कफ इंजुरी आहे तर आम्ही मुवमेंट रेस्ट्रिक्ट करतो. द सेम वे आपण काय करतो की इफ इट इज मोर दॅन 3 मंथ, समजायचं की इट इज समवेअर इन्फ्लमेशन हॅपनिंग इन द शोल्डर आणि दॅट इज प्रोग्रेसिंग टू द इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स ऑफ द कॅप्सूल, आणि कॅप्सूल स्टिफनेसकडे जायला लागतं. देन प्रोग्रेसिव्ह लॉस ऑफ रेंज, ROM हळूहळू कमी व्हायला लागतं. पेशंट सांगेल तुम्हाला की नाही 1 महिन्यापूर्वी खांद्याच्या वर जायचा बट आता जात नाही आहे. सो दॅट इज डायग्नोस्टिक. देन एज, जसं मी सांगितलं की एल्डरली पेशंटमध्ये किंवा अडल्टमध्ये होतं हे, मोर दॅन 40 दिस इज व्हेरी कॉमन. देन रिस्क फॅक्टर, जसं इमोबिलिटी, जसं आपल्या घरी आजी आजोबा असतात, त्यांना खांद्याच्यावर काही हातवर घेऊन जायचंच नाही आहे. ओके, इव्हन त्यांना, मला वाटतं आजी असतील तर त्यांना फक्त केस विंचरण्यासाठी हातवर घ्यायचा, अदरवाईज त्यांना खांद्याच्यावर काही कामच नसतं, अँड दॅट इज अ इमोबिलिटी. शोल्डरची मुवमेंटच नाही, डेफिनेटली स्टार्ट गेटिंग स्टिफनेस. डायबिटीज मलायटस, देन तुमचं हायपरथायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइडिझम, these are again common cause. Hypothyroidism is a common cause. तुमच्याकडे पेशंट बरेचसे येतात, थायरॉइड चॅलेंज असतं पेशंटला, अँड पेशंट इज हॅव्हिंग शोल्डर पेन, समजायचं की पेशंट इज गोईंग टुवर्ड्स द फ्रोझन शोल्डर. देन जसे तुमचे वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉज ऑफ अ फ्रोझन शोल्डर इज नॉट मुव्हिंग अ शोल्डर वाईल रिकवरिंग फ्रॉम द शोल्डर इंजुरी. काय होतं, पेशंटला काहीतरी इंजुरी होते, आम्ही डॉक्टर सांगतो इमोबिलाइज करा, हाताची मुवमेंट जास्त करू नका, पण ते आम्ही सांगितलं असतं 1 महिन्यासाठी. पेशंट 3 महिने मोबिलिटीच करत नाही त्याची, कारण त्याला पेन असतं, आणि पेन असल्यामुळे तो इमोबिलिटी ठेवतो किंवा त्याला मोबिलाइज करत नाही, ROM एक्सरसाइज करत नाही, आणि 3 महिन्यानंतर फ्रोझन शोल्डरमध्ये तो कन्वर्ट होतो. बिकॉज बॉडीमध्ये इन्फ्लमेटरी रिस्पॉन्सला हिलिंग स्टार्ट झालेली ऑलरेडी, बट त्याच्या इमोबिलिटीमुळे लॉंगर ते फ्रोझन शोल्डरमध्ये जायला लागतं. तर दॅट इज द मोस्ट कॉमन कॉज
मोस्ट कॉमन कॉज तुमच्याकडे पेशंट आला आहे, यू डायग्नोस इट की नाही हा रोटर कफ नाही आहे, देन स्टार्ट मोबिलायझेशन. ओके, जसं तुम्ही काही एक्सरसाइज देतात सर नॉर्मली, ओके व्हेरी, तर त्या एक्सरसाइज त्यांना करायला प्रमोट करा. हां, डेफिनेटली यू ॲड ऑन दॅट की त्यांना सांगा की जर ह्या एक्सरसाइजनी पेन वाढत असेल तर डेफिनेटली कन्सल्ट अगेन, कारण मग कुठेतरी आपण डायग्नोसिस मिस केला आहे अँड पेशंट हॅव्हिंग सम मेजर चॅलेंज, राईट. त्याच्यानंतर फिजिकल एक्झामिनेशन, लिमिटेड ॲक्टिव्ह ROM. बऱ्याच वेळा आपण काय करतो, पेशंटला हा हात वर घ्या, आपणच घेतला तर ते पॅसिव्ह झालं. ॲक्टिव्ह करा, देन यू विल अंडरस्टँड की रोटेट कफला किती स्ट्रेंथ आहे. ओके, त्याच्यानंतर आहे की एक्सटर्नल रोटेशन ऑफन रेस्ट्रिक्टेड, म्हणजे नॉर्मली जे एक्सटर्नल रोटेशन असतं ते रेस्ट्रिक्टेड असतं ओल्ड एजमध्ये. इट इज नॉट ॲट द ऑलमोस्ट 80 डिग्रीपर्यंत आपण करू शकतो एक्सटर्नल रोटेशन, बट अडल्ट नाही करू शकत. तर त्यांचं 50 डिग्री इज ऑल्सो गुड. ओके, बट त्यांचं एक्सटर्नल रोटेशन कम्प्लिटली रेस्ट्रिक्ट झालं आहे, इट इज नॉट इवन 30, देन डेफिनेटली इज अ फ्रोझन शोल्डर. देन एंड पॉईंट विथ द पॅसिव्ह ROM. तुम्ही पॅसिव्ह ROM करून बघा कुठे पेन येतं. सो दॅट इज एंड पॉईंट ऑफ अ शोल्डर रेंज. नाव अडेसिव्ह कॅप्सुलायटिस डायग्नोसिस. जसं मी सांगितलं की डायग्नोसिस इज अ क्लिनिकल ओनली. टू बी अ बेटर क्लिनिशियन यू शुड एक्झामाइन द पेशंट. ओके, सेकंड थिंग काय असतं की वी कॅन डू द एक्सरे. ओके, नॉर्मली आपण बऱ्याच पेशंटला एक्सरे करायला सांगतो. एक्सरे कशासाठी करतो आपण, तर नॉर्मली वी वॉन्ट टू नो की बोनी काही आहे का पेशंटला. एक्सरेमध्ये तर रोटेट कफ दिसणार नाही आहे, एक्सरे ओनली शो द बोन्स. मग बोनी काही प्रॉब्लेम आहे का, किंवा बोनी फ्रॅक्चर वगैरे आहे का, किंवा फ्रॅक्चर होऊन ते मालिनेट झाले का. बऱ्याच वेळा गावाकडनं जर पेशंट आले असतील तर गावी बऱ्याच वेळा ते क्वॅककडे जातात. हाडजोड वैद्य असतात ना, ते हाडजोड काहीतरी मलमपट्टी त्याला लेप वगैरे लावणं करतात आणि दॅट डझंट हील. आणि त्यांनी काय केलं असतं, रेस्ट्रिक्शन खूप केलेलं असतं. ओके, मग ते रेस्ट्रिक्शन जे आहे त्या रेस्ट्रिक्शनमुळे त्यांना फ्रॅक्चर मालिनेट होतो, आणि फ्रॅक्चर मालिनेट झाला की तो स्टिफनेस आणतो, अँड दॅट यू हॅव टू सी इन द एक्सरे. देन अल्ट्रासाऊंड इज द बेस्ट नावेडेज सर. MRI करायची गरज नाही पेशंटला सोनोग्राफीसाठी पाठवा. शोल्डर सोनोग्राफी, हां, ओनली रेडिओलॉजिस्ट शुड बी दॅट कॉम्पिटंट. तर अल्ट्रासाऊंडवरती मिनिमम चार्जेसमध्ये डायग्नोस होऊ शकतो रोटेट कफ इंजुरी आहे का नाही. वी आर डुईंग कॉमनली नावेडेज. पूर्वी आम्ही MRI करायचो लगेच, आणि MRI इज अ कॉस्टली थिंग. 7-8 हजार रुपये त्याचा खर्च येतो, पेशंटला तेवढं अफोर्डिंग पण नसते, आणि मग पेशंट पोस्टपोन करत जातो. सो डू द अल्ट्रासाऊंड. अल्ट्रासाऊंड इज द बेस्ट डायग्नोस्टिक थिंग. आणि नावेडेज जे तुमचे अल्ट्रासाऊंडचे इक्विपमेंट आहेत ते व्हेरी ॲडव्हान्स. इवन 2D इको पण होतो त्याच्यावरती, हां 3D 4D. त्यामुळे रोटेट कफ डायग्नोस होतो अल्ट्रासाऊंडवरती. देन मॅनेजमेंट. ओके, सो शोल्डर ट्रीटमेंट, फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेटली इफ देर इज अ पेन, restrict the movement for 2-3 days, not more than 3 days. 3 दिवस रेस्ट्रिक्ट करा मुवमेंट. द रिझन इज दॅट समटाईम्स मायनर टियर झालेला असतो मसल्समध्ये, किंवा कुठेतरी इंजुरी झालेली असते शोल्डर कॅप्सूलमध्ये. आपण जर इमिडिएटली त्याला मुवमेंट सुरू केल्या, सो नॉर्मल आपला इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स जो असतो तो 72 आवर्समध्ये सेट होतो. ओके, अँड दॅट स्टार्ट हिलिंग. सो 3 दिवस रेस्ट्रिक्ट करा. रेस्ट्रिक्ट केलात की इंजुरी वाढत नाही. सो इफ शोल्डर इंजुरी, रोटेट कफला थोडंसं मायनर स्प्रेन आला आहे, आपण बऱ्याच वेळा कुठेतरी सीडीवरनं उतरते वेळी पावलामध्ये स्प्रेन होतो, करेक्ट. 3 दिवस दुखतो, 3 दिवसानंतर कमी होऊन जातं. द रिझन इज दॅट त्या 3 दिवसामध्ये इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स सेट होतो, हिलिंग स्टार्ट होते, आणि हिलिंग होऊन जाते. सो 3 days रेस्ट्रिक्शन्स इज रिक्वायर्ड. अँड यू शूड कॉल अपॉन पेशंट की अगेन 3 दिवसांनी या आणि आम्हाला दाखवा. ओके, अँड देन यू कॅन स्टार्ट द मोबिलायझेशन. तुम्ही नॉर्मली अँटी इन्फ्लेमेटरी तुम्ही काही देतात पेशंटला. आता जसं आम्ही पण आपला पेन रेग्युलरली यूज करतो सर, इट्स अ कॉमन प्रिस्क्रिप्शन नावेडेज. आणि डायबेटीज पेशंट असेल तर माझं पहिलं प्रिस्क्रिप्शन आपला पेनच असतं. आय एम नॉट प्रिस्क्रायबिंग डायक्लोफेनॅक, इवन ॲलोपॅथी डॉक्टर. द रिझन इज दॅट मेडिसिन हॅज अ व्हेरी गुड ॲडव्हान्टेज. ओके, इट डझंट डिस्टर्ब द नॉर्मल हिलिंग प्रोसेस. डायक्लोफेनॅक इज अ अँटी इन्फ्लेमेटरी, करेक्ट. त्याचा अँटी इन्फ्लेमेटरी ॲक्शन एवढी स्ट्रॉंग आहे की नॉर्मल इन्फ्लेमेशन इज अ हिलिंग प्रोसेस. Inflammation is not a pathology, it's a healing process actually. Okay, body migrates some cytokines, interleukins there to, किंवा prostaglandins कशासाठी, तर healing करण्यासाठी. And आपलं pain doesn't disturb that. So even for knee pain, my patients are regularly on Salaki. Regularly. Even now आता आम्ही ॲलोपॅथीवाले थोडे स्मार्ट डोस पण वाढवून ठेवला त्यांनी. ओके, तर बोर्सिवेलाचा जो डोस असतो तो आम्ही खूप वाढवलेला आहे, आणि सलाकी मॅक्स म्हणून देतो. सो पेशंटला खूप छान रिलीफ होते. 400-600.
आणि त्याच्यामुळे खूप छान रिलीफ होते अँड विदाउट डिस्टर्बिंग द इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स. ओके, अँड इट इज ऑल्सो प्रिव्हेंट द एक्झॅगरेटेड इन्फ्लमेशन. सो अल्टिमेटली इट स्टार्ट द हिलिंग, राईट. सो त्या पेशंटला तुम्हाला यू हॅव टू नाऊ स्टार्ट द ट्रीटमेंट. तुम्हाला इमोबिलायझेशन करायचं 3 दिवस अँटी इन्फ्लेमेटरी स्टार्ट करा. कोल्ड जसं मी बऱ्याच पेशंटला सांगतो की तुम्ही आईस पॅक यूज करा. सो डोंट पुट अ हॉट वॉटर. बऱ्याच वेळा काय होतं की हॉट वॉटरनं काय होतं की तिथे सर्क्युलेशन खूप फास्ट होतं. ओके, आणि त्यामुळे चॅलेंज काय होतं, इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स एक्झॅगरेट होतो अँड पेशंट विल कंप्लेन मोर पेन, राईट. त्यामुळे त्याला कोल्ड कॉम्प्रेसेस लावायला सांगा किंवा आईस पॅक घ्यायचा आणि तिथे लावायला सांगा. दिस इज द बेस्ट ट्रीटमेंट. 3 days immobilization, anti-inflammatory and ice pack. That will resolve the problem. Okay. So now pain control साठी तुम्ही gentle ROM exercises काय देऊ शकता. now shoulder shrug म्हणून एक exercise असते. okay, you can tell patient की this movement he can do. okay, this is shoulder shrug exercises. आणि ह्याच्यामुळे काय होतं की तुमची इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स ओके आहे, सर्क्युलेशन ओके आहे विदाउट डिस्टर्बिंग द मसल टोन. ओके, हे ॲसोटोनिक एक्सरसाइज आहे, ह्याच्यामध्ये टोन डिस्टर्ब होत नाही मसलचा. सो पेशंट कॅन डू दिस जेंटल एक्सरसाइजेस. ओके, अँड ROM एक्सरसाइजेस कॅन अवॉइड फॉर 3 days अँड देन ही कॅन स्टार्ट. देन इफ सिव्हिअर इंट्राआर्टिक्युलर, आम्ही बऱ्याच पेशंटला जेव्हा इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स खूपच वाढतो आणि पेशंटचं डॅमेज व्हायला सुरुवात झालेली असते रोटर कफमध्ये, देन वी पुट अ स्टिरॉइड इनसाइड डायरेक्टली. बिकॉज जसं आपल्याला माहिती आहे, आपण हे पेनकिलर खातो कधीतरी, करेक्ट. सगळ्यांनाच एकाच पेनकिलरचा सेम इफेक्ट येत नाही. एव्हरीवन हॅज अ डिफरंट इफेक्ट ऑन आवर बॉडी. बिकॉज आपल्या बॉडीचा एक रिस्पॉन्स प्रत्येक मेडिसिनशी वेगवेगळा असतो प्रत्येकाचा. त्याच पद्धतीने आम्ही काय करतो की पेशंटला मेडिसिननी रिझॉल्व्ह होत नसेल तर वी पुट अ स्टिरॉइड इंजेक्शन इनसाइड. अँड जसं मी सांगितलं की स्टिरॉइड इज अ लाईफ सेविंग, तसंच तो हिलिंगसाठी हेल्प करतो. ओके, इट गोज इनसाइड, रिड्यूस द एक्झॅगरेटेड इन्फ्लमेशन, ओके, अँड कंट्रोल द पेन अँड सायमल्टेनियसली इट्स डू द फायब्रोसिस देअर. जिथं टियर झालं आहे मसलमध्ये तिथं फायब्रोसिस करतो, म्हणजे हिलिंग करतो. फायब्रस बँड तयार होतात आणि ते हील होऊन जातं आणि पेशंटचं पेन निघून जातं. सो लाईक दॅट दिस इज द मॅनेजमेंट. सो नाऊ सिम्टम्स. शोल्डर पेनमध्ये 3 प्रकार, रोटर कफ किंवा तुम्ही फ्रोझन शोल्डर म्हटलं की 3 स्टेजेसमध्ये असतो. पहिलं असतं त्याला फ्रीजिंग स्टेज म्हणतो आपण. ओके, आता फ्रीजिंग स्टेजमध्ये काय होतं की पेशंट स्टार्ट अ इन्फ्लमेशन इनिशियली अँड देअर विल बी अ प्रोग्रेसिव्ह रेस्ट्रिक्शन ऑफ द मुवमेंट. हळूहळू त्याचे मुवमेंट रेस्ट्रिक्ट व्हायला लागतात. ओके, any movement of a shoulder cause a pain. Okay, any shoulder range of a motion start becoming limited. जी रेंज आहे ती हळूहळू लिमिट व्हायला लागते आणि दॅट इज द फ्रीजिंग स्टेज. सेकंड इज अ फ्रोझन स्टेज. मोस्ट ऑफ द टाइम आपल्याकडे पेशंट जेव्हा येतो इट इज अ फ्रोझन स्टेज. पेशंटला ऑलरेडी फ्रोझन झालेलं असतं. ओके, सो त्या स्टेजला आपल्याला ट्रीटमेंटची गरज असते अँड पेन मे बिगिन टू डिमिनिश ड्युरिंग दिस स्टेज. आता पेशंटला बऱ्याच वेळा पेनसाठी गरज नसते बट रेंजसाठी गरज असते आणि पेशंट विल टेल यू की मग तुम्ही मला ते रेंज आणून द्या, माझा शोल्डर मुवमेंट होत नाही आहे. सो दॅट टाईम पेशंट कम टू यू अँड यू हॅव टू स्टार्ट द ट्रीटमेंट. देन थर्ड असते थाविंग स्टेज. नॉर्मली 20 to 30% पेशंट डझंट कम टू यू. 30% पेशंट हे विदाऊट एनी ट्रीटमेंट ते बरे होतात. ओके, आणि ते कोण बरे होतात, जे ॲक्टिव्ह आहे त्यांची लाईफस्टाईल. ओके, कारण त्यांचं आता थाविंग स्टेजमध्ये गेलं, पेन कमी झालं, बट दिस विल बी अ लॉंगर. दिस विल बी रेंजेस फ्रॉम द 12 to 18 months. आणि मग हळूहळू पेशंटला रेंज येते बट माईट बी रेस्ट्रिक्टेड ॲट समवेअर ॲट द टर्मिनल्स रेंज. ओके, ती पूर्ण येणार नाही, राईट. सो दिस इज पार्ट ऑफ अ स्टेजेस ऑफ अ फ्रोझन शोल्डर. नाव द ट्रीटमेंट. नाव मोस्ट कॉमनली ट्रीटमेंट इज द पेन किलर देतो आपण पेन असेल तर. सायमल्टेनियसली वी डू द फिजिओथेरपी. फ्रोझन शोल्डरला बेस्ट ट्रीटमेंट आहे फिजिओथेरपी. यू शुड प्रमोट द पेशंट फॉर द रेंज ऑफ मोशन. तो जेवढी रेंज ऑफ मोशन करेल त्याच्यासाठी तुम्ही ते करायला पाहिजे. नाऊ व्हॉट इज द ट्रीटमेंट एक्झॅक्टली. मग काय असतं की शोल्डर जेंटल मोबिलायझेशन यू कॅन स्टार्ट इनिशियली. इंजेक्शन हा पार्ट आपला नाही आहे. सो शोल्डर जेंटल एक्सरसाइजेस. पॅसिव्ह सुपाईन फॉरवर्ड इलेव्हेशन. पेशंटला सांगू शकतात की कोणी सपोर्ट करून त्याला हात वर घ्या, राईट. देन थर्ड पॅसिव्ह एक्सटर्नल रोटेशन, कारण एक्सटर्नल रोटेशन इज व्हेरी इमिडिएटली रेस्ट्रिक्टेड अँड ते सुरू करू शकतात. ॲक्टिव्ह असिस्टेड रेंज ऑफ मोशन इन एक्सटेन्शन, हॉरिझॉन्टल अबडक्शन और इंटरनल रोटेशन. यू कॅन स्टार्ट डुईंग दॅट आणि हे पॅसिव्हली असिस्टेड करू शकतात. इवन यू कॅन डू दॅट. इवन आम्ही पण बऱ्याच पेशंटला, माझ्याकडे पेशंट जेव्हा
फायनली बरे होत नाहीत फिजिओथेरपीने, त्यांना मग आम्ही GA देतो आणि मोबिलायझेशन करतो. ओके, जे ॲडेजन झालेत कॅप्सूलमध्ये वी ब्रेक इट विथ द अनस्थेशिया. अनस्थेशियामध्ये मोबिलायझेशन करतो कारण पेन येणार नाही ना अनस्थेशियामुळे, आणि देन वी स्टार्ट द मोबिलायझेशन इमिडिएटली आफ्टर दॅट मोबिलायझेशन. आईस पॅक, you should prescribe every shoulder patient ice pack. Ice pack is a good therapy. It will resolve the pain, आणि पेन गेले की पेशंटची रेंज वाढते. ओके, अँड इट इज होम रेमेडी. एव्हरी फॅमिली हॅज आईस पॅक. देन कॉर्टिकोस्टेरॉइड जसं आम्ही करतो. ॲक्युपंक्चर, बरेचसे लोक ॲक्युपंक्चर करूनही मसल रिलॅक्सेशन करतात. ओके, सेकंड थिंग ट्रान्सक्युटेनियस जसं आम्ही देतो, टेन्स म्हणतो आपण त्याला. हे फिजिओथेरपीचं एक इक्विपमेंट आहे सर. इट इज जस्ट करंट थेरपी. ओके, DC करंट असतो आणि त्याने आम्ही ते तिथले मसल जे आहेत ना ते रिलॅक्सेशन करून त्याचं मोबिलायझेशन करतो. देन फ्रोझन शोल्डर लिमिट द मोशन ऑफ द आर्म अँड कॅन कॉज हिंड्रन्स इन अ कॅरिंग आउट डेली ॲक्टिव्हिटी. अशा पेशंटला कंपल्सरी फिजिओथेरपी सांगा. ओके, अँड यू शुड डू द मोबिलायझेशन yourself and restore the function and mobility as well as the alleviate the pain. The therapeutic method and procedure for the shoulder is a physiotherapy as recommended to be the patient. Every patient, physiotherapy is the best treatment. We doesn't need anything. Physiotherapy is the best treatment. Physiotherapy नी 100% फ्रोझन शोल्डर बरे होतात. माझ्याकडे कितीतरी पेशंट 3-3, 4-4 वर्षापासून फ्रोझन असलेले पेशंट फिजिओथेरपीच्या 10 डेजच्या कोर्सनी बरे होतात. ओके, अँड वी हॅव दॅट. आता फिजिओथेरपीचे काय काय एक्सरसाइज असतात, जसं पेंडुलम एक्सरसाइज. यू शुड टीच पेशंट द पेंडुलम एक्सरसाइज. ओके, हे पेंडुलम एक्सरसाइज जसं फ्लेक्शन आणि एक्सटेन्शन, राईट, दिस आर द पेंडुलम एक्सरसाइज. देन फिंगर वॉक. बऱ्याच पेशंटला आम्ही सांगतो की तुम्ही भिंतीवरती असं हे करा आणि यू शुड टच द आर्म फीट टू द वॉल. इथपर्यंत त्याला वॉक करत जा फिंगरनी. दॅट इज द फिंगर वॉक. देन क्रॉस बॉडी स्ट्रेच करू शकतो. देन आर्मपीट स्ट्रेच. ओके, बऱ्याच पेशंटला तुम्हाला इथे एक टावेल धरायचा आहे आणि आर्मपीट स्ट्रेच करायचा आहे, किंवा तुम्ही असंही करू शकता. पेशंटला सांगायचं स्ट्रेंथनिंगसाठी इथे एक टावेल ठेवायचा आणि प्रेस करायचा, सो दॅट ही विल मूव्ह द शोल्डर आणि शोल्डरची एक्सरसाइज होते त्यातनं, अँड यू आर स्ट्रेंथनिंग ऑल्सो अँड मोबिलायझिंग ऑल्सो. देन आउटवर्ड रोटेशन, जसं मी एक्सटर्नल रोटेशन सांगितलं, यू हॅव टू डू दॅट. अँड इनवर्ड रोटेशन. हां, आता ह्याच्यामध्ये अजून एक आहे, किती दिवस करायचे. मी बऱ्याच वेळा पेशंटला बघितलं, जसं पॅरालिसिस पेशंटला आपण ट्रीट करतो सर, इट माइट बी अ इयर प्रोटोकॉल. कधी कधी तो 3-4 महिन्याचा 1 वर्षापर्यंत चालू शकतो. बट शोल्डरला किती दिवस. ओके, 1 to 6 weeks इज अ गुड इनफ. अँड शोल्डर शुड बी इम्प्रूव्ड आफ्टर दिस. त्याच्यानंतर जर होत नसेल तर डेफिनेटली इट इज अ मेजर प्रॉब्लेम अँड यू नीड टू बी ट्रीटेड बाय द सर्जिकल समटाईम्स. ओके, त्यामुळे 1 to 6 इज आयडियल. एक 6 आठवड्यानंतर जर शोल्डर बरा होत नसेल तर डेफिनेटली देर इज सम मेजर. अँड शोल्डर इज द व्हेरी इसेन्शियल जॉईंट ऑफ द बॉडी. त्यामुळे जसं गुडघे चालण्यासाठी असतात तसं आपल्या आर्मची मुवमेंट किंवा अप्पर लिम्बची मुवमेंटसाठी शोल्डर खूप इसेन्शियल आहे. त्यामुळे तो प्रोग्रेसिव्ह डॅमेज नाही झाला पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे. नाऊ विल गो टू द लास्ट स्लाइड, टेक होम पॉईंट्स. नाऊ आज आपल्याला काय बघायचं आहे. शोल्डर पेन इज अ कॉमन, वी नो दॅट. Taking a good history can help you narrow both your differential and physical examination. Proper history घेतली, तुम्हाला माहीत झालं कुठे पेन आहे तर तेवढीच तुम्ही एक्झामिनेशन करू शकता. Then having a good grasp of a shoulder anatomy. You must go see some video if you want. तुम्हाला आजकाल खूप इझी झालं आहे, आम्हाला प्रत्येक वेळी पुस्तकात जावं लागायचं. Whenever you want to see the anatomy, now you can see everything is on the fingertip. You can immediately go and see the anatomy properly. Anatomy knowledge is very important for the diagnosis. Then develop your own shoulder examination approach. एक तुम्ही प्रोटोकॉल तयार करा. जसं तुमचे बऱ्याच वेळा प्रोटोकॉल असतात की एक फिक्स प्रोटोकॉल असतो, ते हिस्ट्री घेतल्याशिवाय तुम्ही डायग्नोसिसकडे जात नाही. द सेम वे यू कॅन मेक अ प्रोटोकॉल. एम टू नो ॲटलिस्ट 1 स्पेसिफिक टेस्ट. एखादी स्पेसिफिक टेस्ट, जसं रोटर कपसाठी मी सांगितले की ओके रेजिस्टन्स टेस्ट जी आपण करतो. ओके, किंवा एक ही एक टेस्ट असते, दॅट इज ऑल्सो यूज फॉर द शोल्डर प्रॉब्लेम. ओके, राईट. तर शोल्डरचं जेव्हा रोटर कफ इंजुरी होते तर शोल्डर आपण जेव्हा असं करायला सांगतो, पेशंटचा हात पडतो, त्याला ड्रॉप टेस्ट म्हणतो आपण. की समजा पेशंटला असा हात धरून ठेवायला सांगितला
द पेशंट कांट होल्ड इट फॉर लॉंगर, इट ड्रॉप्स डाऊन. सो दॅट इज अ ड्रॉप टेस्ट. तर ती शोल्डर रोटरी कफ इंजुरीमध्ये होते. Then rotator cuff pathology can often be diagnosed with the ultrasound. Frozen shoulder is a clinical diagnosis, clear-cut clinical diagnosis, no need of X-ray or MRI. To be diagnosed with the arthritis, जसं arthritis असतो, बऱ्याच लोकांना खूप म्हणजे पूर्ण रेंजमध्ये पेन आहे तर arthritis असतो, and that you need a X-ray or some other things. If you are concerned about the labral tear, okay, मग referred for the MR angiogram किंवा MRI. Then most chronic shoulder pain can be treated conservatively. माझ्याकडे जर 100 shoulder rotator cuff injury येत असतील, I operate on 10 patient only. 90% I treat conservative. So shoulder pain is a conservative. So now ball is in your court. तुमच्याकडे conservative तुम्ही करतात आणि shoulder pain can be treated conservatively, right? Then if patient is not improving clinically, refer to the sports medicine. Or refer to me definitely. Okay, so this is all about shoulder. Thank you. तुम्हाला काही प्रश्न असतील तर definitely you can ask me if you want to ask something. And you should ask. मी खूप डेप्थ मध्ये नाही गेले because we had big presentations. Okay, आणि actually मला एक ही फ्रॅक्चर आलाय. तर खूपच छान झालं. कोणाला काही प्रश्न आहे? सरांना पण पर्सनली विचारू शकता. सरांचा नंबर आहेच. माय नंबर पल्लवी, सी हॅज माय नंबर. सगळ्यांना तुम्हाला कधी डायग्नोसिससाठी कन्फ्युजन झालं, सी टेकिंग ओपिनियन ऑफ समबडी एल्स इज नॉट अ प्रॉब्लेम. ओके, इट इज ऑलवेज बेटर फॉर आवर पेशंट. इवन माझं एखादा पेशंटचं डायग्नोसिस आय एम लिटल कन्फ्यूज की अरे हे असेल का हे असेल. आय आस्क माय एनी फ्रेंड की बॉस असं असं आहे, तुला काय वाटतं. आय सेंड हिम क्लिनिकल डिटेल्स, एक्सरे, MRI असेल MRI, अँड इवन काही मला डिसिजन घ्यायचं की नाऊ आय हॅव टू ऑपरेट दिस पेशंट ऑर नॉट, देन आय डेफिनेटली आस्क माय कलिग. सो तुम्हीही तुम्हाला कधीही मला विचारू शकता इफ यू हॅव एनी चॅलेंज की डायग्नोस होत नाही आहे, तर डेफिनेटली यू कॅन आस्क मी. धन्यवाद सर. निश्चितच आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असताना जो व्ह्यू ब्रॉड असायला हवा. कारण बऱ्याच वेळा असं होतं की कुठं थांबायचं आहे हे जर कळलं नाही तर मग एकतर पेशंट आपल्याकडून स्लिप आउट होण्याची शक्यता असते किंवा मग ह्या डॉक्टरला कळत नाही असं पण होण्याची शक्यता असते. त्यापेक्षा ह्या पेशंटच्या बाबतीत म्हणजे सरांनी जसं सांगितलं की फ्रोझन शोल्डरमध्ये आपल्याला कितीपर्यंत वाट बघायची, आपण ज्या काही मॉडेलिटीज करतोय, ट्रीटमेंट करतोय, त्याचा रिस्पॉन्स बघण्याचा पण एक काळ आहे. तो काळ झाल्यावर आपल्याला कुठे रेफर करायला पाहिजे याचं निश्चितच नॉलेज किंवा ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि ते सरांनी आज आपल्याला बेसिक काय काय पाहायचं आहे आणि कसं पाहायचं आहे हे एका शोल्डर बाबतच झालं, तर बाकीच्या जॉईंट्सच्या बाबतीत सुद्धा असा दृष्टिकोन जर आपण ठेवला तर निश्चितच आपल्याला याच्यातून चांगलं शिकायला आणि कुठं थांबायचं आहे आणि कुठं ट्रीटमेंट करायची हे कळायला मार्ग मिळेल. सरांनी वेळात वेळ आपल्याला देऊन खरं तर निश्चित छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सरांचं धन्यवाद. सरांना एक छोटंसं थँक्यू. हो, ग्रेट. आणि सर आमचे छान पर्यावरण प्रेमी पण आहेत. पटकन 2 मिनिटात राऊंड मारायचं. मी आलोच नाही.